नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हॅलो 24 तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पाठदुखी, कंबरदुखी, विना शस्त्रक्रिया, प्राचीन ते आधुनिक उपचार या विषयावर. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, माहिती देणार आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर विराज भंडारी. आपण त्यांचं आधी स्वागत करूयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत तुमचं स्टुडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार. थोडक्यात ओळख करून घेऊयात आपण डॉक्टरांची. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेद, त्यानंतर कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मथेरपी यांचं परदेशात त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. या सगळ्या पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातले ते आधुनिक डॉक्टर आहेत. केरळपासून महाराष्ट्रातले हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकाराच्या आधुनिक उपचार पद्धतीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. परदेशात संशोधन त्यांनी आजवर केलेलं आहे. त्याशिवाय एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. विशेष करून मणक्याचे सगळे आजार, त्यात मग डिस्क बल्ज, डिजनरेशन स्पाइन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क, त्यानंतर स्लिप डिस्क आणि 10 मिनिटापेक्षा जास्त चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणं, मुंग्या येणं, चक्कर येणं यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशात आणि प्राचीन भारतातल्या उपचार पद्धतींचा संगम केलेला आहे आणि त्या माध्यमातून यशस्वी उपचार ते रुग्णांवर करतात. डॉक्टर भंडारी ही स्पाइन टेक्निकमुळे 10,000पेक्षा जास्त मणक्याच्या विकाराचे रुग्ण त्यांनी आजवर बरे केलेले आहेत. ऑपरेशनसुद्धा त्यामुळे या सगळ्या रुग्णांचं टाळता आलेलं आहे. तर डॉक्टर भंडारी यांची वैशिष्ट्य तर आपण जाणून घेतली. आता लगेच चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, सगळ्यात आधी मला सांगा की स्पाइन, मणक्यांची नेमकी रचना कशी असते? मणक्यांची रचना ही बघितलं आपण तर बेसिकली हा वर्टेब्रल कॉलम मी आज प्रेक्षकांसाठी इथे आणलेला आहे. त्यामध्ये बेसिकली मानेचे 7 मणके, मिड थोरॅसिकचे 12 मणके आणि कंबर ज्याला आपण म्हणतो लंबर रिजन त्याचे 5 मणके आणि 2 इलियम, 1 सॅक्रम. सॅक्रम म्हणजे माकडा, टेलबोन. तर बेसिकली आपलं स्ट्रक्चर जे आहे ते बॅलन्स राहण्यासाठी 2 इलियम आणि टेलबोन, सॅक्रमचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. आणि ते बॅलन्स नसेल तर बेसिकली पुढं जाणं, मागं जाणं, शिफ्ट होणं, टिल्ट होणं या प्रकारचे झाल्यामुळे त्याला बॅलन्स नसेल. आणि 2 गोष्टी म्हणजे पहिल्या महत्त्वाच्या काय, जेव्हा डिस्क बाहेर येते, डिस्क बाहेर येतं म्हणजे काय तर 2 मणक्यामध्ये प्रत्येक 33 मणक्याच्या मध्ये एक गादी असते आणि ती गादी 2 मणक्यातलं अंतर कमी झालं तर ती बाहेर येते. तर मेकॅनिक्स ऑफ द स्पाइन त्याच्या पुढचा आपलं गोष्ट ती लक्षात घेतली पाहिजे. मेकॅनिक्स म्हणजे काय तर प्रत्येक मणक्याला पुढं वाकणं, मागं जाणं, उजवीकडनं एखादी वस्तू उचलणं, डावीकडनं एखादी वस्तू उचलणं, त्याच्यासाठी न्यूक्लियस पल्पस म्हणजे 2 मणक्याच्या गादीमध्ये एक चकती जी मुवमेंट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो खरं तर हे मेकॅनिक्स फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी घटना आपण जेव्हा बुद्धिबळ आपण बघितला, त्या बुद्धिबळामध्ये प्यादा 1 घर पुढे जातो, घोडा 2.5 घर पुढे जातो. तसं 2 वर्टेब्रल कॉलम हे पुढं जाणं आणि परत मागे येणं. पण त्याच काळामध्ये एखाद्या रुग्णाने किंवा एखाद्या व्यक्तीने तिसरी मुवमेंट केली तर बेसिकली मणक्याची गादी ही बाहेर येते. म्हणून मणक्याला फार महत्त्व आहे. पण या स्पाइनचं मेकॅनिझम नेमकं कसं असतं, काय मेकॅनिक असतं ते? मेकॅनिझम म्हणजे काय तर बेसिकली जी काही मुवमेंट होतात तर त्या मुवमेंट ह्या फार महत्त्वाच्या आहेत. मुवमेंट्स स्पाइनच्या ज्या वर्टेबल कॉलमच्या मुवमेंट्स या तुम्ही जर मानेच्या मुवमेंट्स बघितल्या तर आपण जवळजवळ मान उजव्या साईडला, डाव्या साईडला, उजवीकडे, डावीकडे या ऑटोमॅटिक हालते. जसं थोरॅसिक स्पाइनचं होत नाही. आणि लंबर रिजनला ही मॅक्झिमम हालचाल आहे. तर मेकॅनिक्स म्हणजे काय तर ती जी मुवमेंट आहे नॅचरल व्हायला पाहिजे ती होत नाही. याचा अर्थ कुठेतरी मसल इम्बॅलन्स आहेत, आजूबाजूची लिगामेंट, फेशिया इम्बॅलन्स आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. बरं, सध्याच्या घडीला आपण बघतोय की मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे जे हे सगळे आजार आहेत त्याचं प्रमाण खूप वाढताना दिसतं. का नेमकं ते? बेसिकली लक्षात घ्या, कुठलाही आजार होतो तर त्याला कारण आहे. रामायण घडलं, महाभारत घडलं, ते कारणाशिवाय काही घडलेलं नाहीये. तर प्रामुख्यानं आपण जर विचार बघितला आज मणक्याचे विकार का वाढत चालले याचं प्रामुख्याने पहिलं कारण म्हणजे आहार, विहार, पोश्चर आणि माइंड, सायकोलॉजिकल भाव आपला. तर बेसिकली आहार म्हणजे काय तर बेसिकली आहार म्हणजे एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी, 3 वेळा जेवतो तो रोगी. आज काय कामाचा ताण, तणाव, स्ट्रेस, नोकरी, शाळा, त्यानंतर पुढचं आयुष्य, हे बेसिकली लोक वेळ झाली म्हणून जेवण करतात, भूक लागली म्हणून नाही. तसंच सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं
ही एक घाणेरडी सवय लोकांमध्ये आज कोणीतरी रुजवली आहे समाजामध्ये. आणि त्या अति पाणी पिल्यामुळे 3 ते 4 ग्लास लोक सकाळी उठल्या उठल्या पाणी पितात, त्याच्यामुळे समान वायू बिघडतो, पोट फुगतं, गॅसेस होतात आणि त्याच्यामुळे मान दुखायला सुरुवात होते. ज्या ज्या लोकांची मान दुखते त्यांनी पहिली गोष्ट आहे की सकाळचं उठलेलं पाणी बंद करा पिण्याचं. तिसरं गोष्ट आहे म्हणजे पोश्चर. आपण जेव्हा कुठे बसतो, उठतो, चालतो, झोपतो, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण 600 हालचाली करतो. त्या हालचालीमध्ये टॉर्क आणि फोर्स जर चुकला तर ती डिस्क बाहेर येते आणि तिथल्या मसल सुजायला लागतात. जसं आपण बघतो लहानपणी आपण एखादी इन्फेक्शन झालं तर घशामध्ये गाठी, टॉन्सिल्स वाढतात. ते टॉन्सिल्स वाढतात हे एक नॅचरल गोष्ट आहे. तसं मणक्याची गादी बाहेर आल्यानंतर त्याच्या भोवतालच्या मसल सगळ्या सुजतात आणि आखडण येते. ते आखडण येणं हे नॅचरल आहे. बेसिकली आपण तिथं मलम लावतो, तेल लावतो, रगडून घेतो, हे चुकीचं आहे. तर बेसिकली एक लक्षात घ्या, ती बॉडी मेकॅनिक्स आहे, डिस्क बाहेर पडू नये म्हणून सूज आलेली असते. आहार, विहार आणि मुवमेंट मी जे बोललो. आणि चौथी गोष्ट जी आहे ती माइंड म्हणजे काय, तर बेसिकली आज काय झालंय, दिवसेंदिवस माणसाचं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जी कौटुंबिक, शारीरिक, मानसिक, फॅमिली रिलेशन, स्ट्रेस, दगदग आणि या सगळ्या गोष्टीमुळे मानसिक भाव हा बिघडला जातोय. आणि त्याच्यामुळे सगळी माणसं ही व्हिटॅमिन एम कडे पळत चालली आहेत. व्हिटॅमिन एम म्हणजे मनी. तर बेसिकली काय होतं की आपुलकी, आपलेपणा, भावना व्यक्त करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विसरून माणूस दिवसभर चिंतेमध्ये असतो. आणि एखादी गोष्ट कोणी सांगितली की तू आता बराच होणार नाहीयेस, तुझं ऑपरेशनच करावं लागेल, त्या चिंतेमुळे, त्या भीतीमुळे माणसाचं नैराश्यपण हे वाढत चाललंय. डिप्रेशन माणसाला येतंय आणि त्यातनं उत्पन्न होणारी मानदुखी आणि पाठदुखी असं वैयक्तिक घटना दिसतं. 2 कारणं आहेत, एक म्हणजे फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम आणि एक मेकॅनिक प्रॉब्लेम. फिजिओलॉजिकल म्हणजे काय, आहार आणि विहार आणि पोश्चर याचं बिघडून झालेला आजार तो म्हणजे फिजिओलॉजिकल. आणि मेकॅनिकल म्हणजे स्ट्रक्चर एखादं हल्लं, पुढे मागं गेलं, सरकलं, मसल हल्ल्यात, फेशिया हल्ला, तर मेकॅनिकल प्रॉब्लेम असं हे समाजामध्ये आता दिसतंय. आपल्याला चर्चा करायची पण तुमच्या रुग्णाची प्रतिक्रिया आपल्याकडे आली आहे, आपण ती प्रतिक्रिया बघूया. प्रथम इथं आलो त्यावेळेला मला डॉक्टरांनी आमच्या ऑपरेशन सांगितलं होतं करायला. मला ऑपरेशन करायचं नव्हतं. आमच्या इथं एक मिसळवाले आहेत भारत जाधव म्हणून, त्यांची सरांकडे ट्रीटमेंट चालू होती. त्यांचा मी अनुभव घेतला. त्यांना नीट उभं राहता येत नव्हतं, दिवसभर त्यांचा उभं राहूनच व्यवसाय आहे. त्याची जी ट्रीटमेंट झाली 4 महिने इथं झाली होती, ती ट्रीटमेंट बघितल्यानंतर मला वाटलं की आपण पण इथं जावं. मी जेव्हा इथे आलो ट्रीटमेंट घ्यायला तेव्हा मला बसता येत नव्हतं, व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं. माझी एक साईड खाली, एक साईड वरती शरीराची अशी झाली होती. मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर, ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला आता 5 महिने झाले ट्रीटमेंट घेऊन. ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला व्यवस्थित चालता येते, फिरता येते, मी व्यवस्थित पाठीवर झोपू शकतो. जेव्हा आलो तेव्हा पाठीवर झोपता येत नव्हतं आणि मला बसता येत नव्हतं. ट्रीटमेंट घेतली, सरांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम केले. सरांनी ज्या इथं इम्पोर्टेड मशिनरी आहेत 3-4 प्रकारच्या, त्या मशिनरीनी 8-8, 15-15 दिवसांनी कंटिन्यू बोलून जी मसाज आणि जे व्यायाम करून घेतले आणि जे पंचकर्म माझं झालं, त्याच्यामुळे मी आता व्यवस्थित चालू शकतो आणि कुठेही ॲक्टिव्हवर मी पुणे शहरात सगळीकडे फिरू शकतो. रुग्णाची प्रतिक्रिया तर बघितली, पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. डॉक्टर मला सांगा, मणक्याचे आजार, मग त्याच्यामध्ये स्लिप डिस्क असू देत किंवा लंबर स्पॉन्डिलायटिस, हे सगळे आजार जे आहेत त्याचं प्राचीन ते आधुनिक परदेशातील निदान पद्धती नेमक्या काय आहेत, कशा पद्धतीने तुम्ही उपचार करता? बेसिकली एक लक्षात घ्या, माझं बेसिक पहिलं एज्युकेशन हे आयुर्वेद आणि MD असल्यामुळं बेसिकली प्राचीन भारतामध्ये मर्मविद्या आणि केरळापासून माझी खरी शिकण्याची सुरुवात झाली. तिथे बेसिकली कोणताही आजार होतो तर त्याला कारण आहे, कॉज आहे. काहीतरी कॉज शिवाय तर कार्य घडणारच नाही, ही लक्ष्मण रेषा आहे. म्हणजे बेसिकली तसंच जे काही आजार होतात ते त्याला कारणाशिवाय होणारच नाही. तर मेनली आपण बघायला पाहिजे आहारातली काही चुक्या होतात आहे का, विहारातल्या म्हणजे पोश्चरल उठणं बसणं. आजकाल दिवसेंदिवस काय एक सामान्य नियम आहे, 45 मिनिटापेक्षा एका जागेवरती जास्त बसायचं नाहीये. चालताना तुम्ही 45 मिनिटं चालायचंय, 45 एक प्रहरानंतर एक 10 मिनिटं बसायचं आणि मग चालायचंय. तर आजकाल काय होते, अति तिथे माती होते. बसायचंय तर 10-10 तास बसलं जातं, 10-10 तास उभा राहिलं जातं कामाच्या त्या प्रकारामुळे. तर बेसिकली ती गोष्ट एक प्रामुख्याने आज समाजामध्ये घडते. तिसरी गोष्ट आहे निदानाची, म्हणजे गेट पॅटर्न लोकांचे बदलत चालले. दिवसेंदिवस चालणं जे आहे ते वेगवेगळ्या स्टॅटिक आणि डायनॅमिक एक्झामिनेशननी आपण ते सगळं चेक करतो आणि ती कारणं जी काही सापडली त्या कारणांची मोठी लिस्टच आहे.
म्हणजे जर बघायला गेलं तर माणूस आहार विहार आणि दिवसभर जे काही करतोय वागतोय ती एक कारण त्याला कारणीभूत आहेत. काही ऍक्सिडेंट्स होतात, काही स्ट्रेस खाली अंडर राहून राहून ते डिप्रेशन कुठेतरी त्या भागात मणक्यावरती इगोइस्टिकपणा वाढत चाललाय, अहंकार वाढत चाललाय, त्याच्यामुळे ते सगळं मणक्यावरती ताण येतोय. ही सगळी कारणं त्याच्या मागची आहेत सगळी. पुन्हा चर्चा करायची आहे, पण ब्रेकची वेळ झाली. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर हॅलो 24 तासमध्ये पुन्हा चर्चा सुरू ठेवणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चर्चेकडे वळूयात. आपल्यासोबत डॉक्टर विराज आहेत. डॉक्टर, मला सांगा, स्पाइन टेक्निक नेमकं पुण्यामध्ये आहे ती काय आहे आणि उपचार पद्धती कशा प्रकारे नेमकी केली जाते? एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट कोणताही उपचार करण्यापूर्वी त्याचं निदान होणं गरजेचं आहे. तर निदानाकडे आपण बघूयात. कोणताही रुग्ण माझ्याकडे जेव्हा येतो तर त्यावेळेस आम्ही त्याचं स्टॅटिक आणि डायनॅमिक एक्झामिनेशन, पल्स एक्झामिनेशन, पल्समध्ये कुठला वायू आत्ता बिघडलेला आहे, पेशंट काय खातोय, त्याची दिनचर्या काय आहे, त्याची ऋतुचर्या काय आहे, त्याचा मानसभाव काय आहे, तो सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय विचार करतो आणि त्या विचारांचं त्याचं सत्वभाव कसा आहे, सत्व राजस तामस भाव कसा आहे, त्याच्यानंतर त्याच्या मुवमेंट्स कशा आहेत हे पहिलं चेक केलं जातं. त्याचं गेट पॅटर्न हा आम्ही चेक करतो. सिस्टमॅटिक आणि डायनॅमिक एक्झामिनेशन केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पेशंटला पूर्ण पुढे वाकून मागे चालत सांगून अशा वेगवेगळ्या एक 30 ते 40 तपासण्या दवाखान्यात केल्या जातात. त्यानंतर मसल टेस्टिंग केलं जातं, फेशियल टेस्टिंग, लाइनिंग ऑफ द फेशिया काय आहे, लॅटरल लाईन कशी आहे, एंटेरियर लाईन कशी आहे, पोस्टेरियर लाईन कशी आहे, पेशंटची ग्रॅव्हिटी ही डोक्याकडे आहे का पायाकडे आहे, हे सगळं बघितलं जातं. त्याचबरोबर आपल्याकडे अमेरिकेतल्या काही मशीन्स आहेत. हे नर्वोस्कोप नावाचं जे मशीन आहे बेसिकली ते नवरूटचं प्रेशर दाखवतं. किती आत्ता बेसिकली नवरूटचं प्रेशर हे बिघडलेलं आहे, मणका ॲक्युरेट कुठला हल्लाय. म्हणजे दोन गोष्टी यामध्ये होतात, एक लिस्टिंग आणि एक सबलेक्सेशन. म्हणजे सबलेक्सेशन म्हणजे काय, तर खरं कोणी हलवलंय त्याच्यामुळे वरचे 4 हलतात आणि खालचे 4 हलतात. मेन बॉसला जोपर्यंत मी पकडत नाही तोपर्यंत चोर सापडत नाही. तुम्ही स्लीपर सेलला मारून काही उपयोग नाही. मेन जो कोण आहे त्याला जर आपण संपवलं तर सगळ्या गोष्टी ह्या निदानात्मक सापडल्या तर आपण पेशंट बरा करू शकतो 100%. तर निदान जे आहे आमच्या क्लिनिकचं, भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये जे निदान आहे ते बेसिकली एक पेशंटचं फेशियल लाइनिंग चेक केलं जातं, मस्क्युलर लाइनिंग चेक केलं जातं, मसल टेस्टिंग केल्या जातात, जिलेट टेस्ट, स्पर्लिंग टेस्ट, त्याच्यानंतर नर्वोस्कोपनी सगळं चेक केलं जातं. आणि त्याच्यानंतर कुठल्या पेशंटचं काय दुखतं हे आम्हीच पेशंटला सांगतो की तुम्ही काही सांगू नका, मी सांगणार आहे कुठनं कुठे दुखतंय. ही खासियत आहे. म्हणजे या क्लिनिकची खासियत काय, तर निदान हे परफेक्ट होतं. त्याच्यामुळे पुढची चिकित्सा जी आहे भंडारी स्पाइन टेक्निक असं म्हणण्याचं कारण आहे की जगभरात स्पाइनसाठी जे बेस्ट आहे नॉन सर्जिकल ते सगळं आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये करतो. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट एक आहे की कुठलाही पेशंट आला त्याचं निदान केलं जातं, ग्रेडेशन केलं जातं की नक्की पेशंटचा मस्क्युलर प्रॉब्लेम आहे, फेशियल प्रॉब्लेम आहे, बोन मिसअलाइनमेंट आहे, फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम आहे का मेकॅनिकल आहे. त्याच्यानुसार पेशंटची ट्रीटमेंट ही साधारण 2 तासापासून 7 तासापर्यंत ट्रीटमेंट चालते एका दिवसामध्ये. आणि महिन्यातनं एकदाच पेशंटला दवाखान्यात यावं लागतं. त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा पेशंटच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत अकॉर्डिंग टू त्याचं काय काय स्ट्रक्चर सरकलेलं आहे तो 6 झोन आम्ही चेक करतो, मसल, फेशिया, बोन. आणि त्याचबरोबर सायकोलॉजिकल स्ट्रेस, काही इमोशन खूप दिवसाच्या काही मनामध्ये आहेत का, बऱ्याच वेळा त्या इमोशनमुळेही पेशंटला त्रास होत असतो. तर आणि पेशंट घाबरलेला असतो. मेन म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा एखाद्या डॉक्टरकडनं येतो, माझ्याकडे येतानाच पेशंट कमीत कमी एक 20 ते 22 डॉक्टर फिरूनच माझ्याकडे येतात. आणि त्यावेळेस पहिली गोष्ट त्यांना घाबरवलेलंच असतं की तुझं बाबा ऑपरेशन करावं लागेल, तुझी पायाची नस बंद पडेल, लघवी झालेली समजणार नाही, संडास झालेली समजणार नाही. मग पेशंट त्या भीतीमध्ये एक त्याच्या डोक्यामध्ये एक तो राहतं की आता माझं असं झालं तर माझ्या पोरांचं कोण बघेल, मुलाचं कोण बघेल, आईचं कोण बघेल. एक मानसिक अवस्था ढासळून जाते आणि त्यात पेशंट त्याला म्हणजे पेन जरी कमी झालं तरी तो कुठेतरी एक पॉइंट डोक्यात राहतो की आता मला काहीतरी होणार आहे. आणि त्यांनी तेही बघितलेलं असतं की माझ्या शेजारचं ऑपरेशन झालंय आणि तो बेडंट आहे. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर. मग मनामध्ये तो झिजायला लागतो आणि ते डिप्रेशन, इमोशन सगळे अडकून बसतात. मग त्याच्यामुळे आपण काय करतो की पेशंटची जी चिकित्सा पद्धती ही मनापासून मन, शरीर, आत्मा
त्या पेशंटला चारही पुरुषार्थ मिळावेत, धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही मिळलं पाहिजे, ह्या हिशोबाने ट्रीटमेंटची पद्धत आखली आहे. तर बेसिकली ॲडजस्टमेंट ट्रीटमेंट जी आहे ती बेसिकली मणके जे काही सरकलेले आहेत ते बसवण्यासाठी वापरली जाते. फेशियल मॅनिप्युलेशन ट्रीटमेंट हे मसल पेशंटचे जिथे जिथे हल्लेत, म्हणजे इलियाकस स्वेलिंग झालेलं आहे, क्वाड्रास प्लंबरम स्वेलिंग आहे, ॲडेक्टर मॅग्नस, ॲडेक्टर लॉंगस ब्रेविस हे सगळे हॅमस्ट्रिंग टाईट झालेले आहेत. तर अशा अवस्थेत त्या मसलची स्पेसिफिक फेशियल मॅनिप्युलेशन नावाची जी अमेरिकेत आता ट्रीटमेंट चालू आहे ती आपल्या दवाखान्यात होते. त्यानंतर मर्मथेरपी, सगळे इमोशन्स, व्हायटल पॉईंट्स दाबून त्या पॉईंटला स्पेसिफिक इमोशन सगळे सिक्रेट केले जातात. त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट आहे आयुर्वेदिक औषधं दिली जातात, ताकद वाढवणारी, बल वाढलं जातं पेशंटचं, पंचकर्म चिकित्सा दिली जाते, ज्याच्यामध्ये पोट्टली मसाज म्हणजे नवरा राईस केरळचा आहे तो बेसिकली दुधामध्ये शिजवला जातो आणि साधारण 45 मिनटं त्याला पूर्ण स्टीम 45 मिनटं मसाज केली जाते, 45 मिनटं नवरा राईसचा शेक दिला जातो आणि त्यांनी व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, B12 फटाफटा वाढायला लागतं पेशंटचं. तर त्याचबरोबर योग उपचार, अयंगार तुम्ही जर ऐकलं असेल नाव सगळ्यांनी, तर अयंगार आज लाखो प्रमाणात त्यांच्या ब्रांचेस आज आउट ऑफ इंडियामध्ये आहेत. तर बेसिकली काय आहे, मन जे आहे माइंड तो आणि फ्लेक्झिबिलिटी आणणे मनाची पण ही पण गरजेची आहे. तर त्यामध्ये आपण योगोपचार, प्रोब योगा आपल्या दवाखान्यात वापरतो. त्याचबरोबर ISTM, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन, ह्या काही अशा गन्स आहेत, काही अजून साहित्य दवाखान्यात आहे जेणेकरून ती डिस्क बाहेर आली तिला आतमध्ये ढकलून दिलं जातं. याला स्पेसिफिक एक वेलोसिटी स्प्रिंग आहे, ती डिस्क आतमध्ये जायला मदत मिळते. त्याचबरोबर औषधे दिली जातात पोटातनं बल वाढवण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी. अशा प्रकारे एकत्रित संगम या उपचार पद्धतीचा केला जातो आणि सगळ्या ट्रीटमेंट्स या 2 तासापासून 7 तासापर्यंत महिन्यातनं एकदाच पेशंटला यावं लागतं. तुमच्याकडनं उपचार घेतलेल्या आणखी एका रुग्णाची प्रतिक्रिया आहे आपल्याकडे. आपण काय प्रतिक्रिया आहे त्या रुग्णाची बघूया. मी राजेंद्र अड्डा, राटणी, पुणे येथे राहतो. माझ्या पत्नीला मणक्याच्या खाली व्हेन दबल्यामुळे मागील 5 वर्षापासून भयंकर त्रास होता. थोडंसं एक्झर्शन वगैरे झालं तरी रात्रीच्या वेळेस तिला झोप न येणे आणि ती लहान मुलासारखी रडायची. पुष्कळ ॲलोपॅथी डॉक्टर्स, मुंबईला सुद्धा मी 5-6 डॉक्टर्सना दाखवले, KM हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, पुण्याला संचेती हॉस्पिटल. सगळ्यांनी कारण एकच सांगितलं, ऑपरेशन जरुरी आहे. संचेतीमध्ये तर त्यांनी हे हार्ट अटॅकसारखं आहे व तुमच्या पत्नीचं जीवन आता फक्त 8 ते 15 दिवस आहे असे सांगितले. मी अत्यंत त्रासून गेलो होतो. पत्नीचं जीवन जगायच्या विषयी सुद्धा काही बोलायला लागली होती. अचानक माझ्या पाणीत डॉक्टर भंडारी साहेबांचा जी टी व्हीवर इंटरव्ह्यू आला. त्यात त्यांनी स्पाईन टेक्नॉलॉजीविषयी सांगितले. मी पुण्याला चौकशी केली. माझ्या एका मित्राच्या मिसेसलाही, ते औरंगाबादचे होते, त्यांनी जस्ट भंडारी साहेबांकडे येऊन ट्रीटमेंट केली होती व त्यांना 90% आराम झालेला होता. त्यानुसार मी डॉक्टर भंडारी साहेबांची अपॉइंटमेंट घेतली मागील डिसेंबर महिन्यात व त्यांना दाखवले. त्यांनी त्वरित नाडी परीक्षा, नंतर स्पाईनची पूर्ण नवीन टेक्निकद्वारे स्पाईनचं पूर्ण हाडं, मणके याचं इन्स्पेक्शन केलं व त्यांनी मला ट्रीटमेंटसाठी गायडन्स केलं. त्याप्रमाणे आम्ही अंदाजे डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात आमचं पहिलं सेटिंग झालं आणि पहिल्या सेटिंगमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरांनी इलाज केला. घरी गेल्यावर पूर्ण पाहणी करता 95 ते 98% पहिल्या सेटिंगमध्येच आराम झाला. त्यामुळे आता म्हणजे दुसरं सेटिंगही झालेलं आहे आणि आता तर जवळपास 100% आराम झालेला आहे. तरी माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की ज्यांना या स्पाईनचा त्रास असेल त्यांनी कृपया डॉक्टर भंडारी साहेबांशी संपर्क साधावा.
रुग्णाची प्रतिक्रिया तर बघितली, पुन्हा चर्चेकडे वळूयात. डॉक्टर, ऑपरेशन टळू शकतं का, हा सगळ्यात पहिला प्रश्न बरोबर. कुठलंही रुग्णाला दुखणी असली की त्याच्या मनात असतो. बरोबर आहे. तर त्याविषयी आणि ऑपरेशनला पर्याय नेमका मग काय आहे? एक लक्षात घ्या, कुणालाच वाटत नाही की आपण रोबोटिक व्हावं. तर फिक्सेशन करणं किंवा डिस्क कट करणं म्हणजेच उपचार असं होत नाही बऱ्याच वेळा. काही काही स्पेसिफिक केसेस ज्या आहेत ज्यामध्ये एव्हियन अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस आहे, फूट ड्रॉप म्हणजे काय की चप्पल चालताना निसटून पडून जाते पायातली, समजत नाही. अशा 2 अवस्थेमध्ये फक्त मी ऑपरेशन सजेस्ट करतो. बाकीच्या सगळ्या अवस्थेमध्ये पहिल्या दिवशी रुग्णांना 70% आराम एका ट्रीटमेंटनी मिळलेला आम्ही बघितलाय. तुम्ही स्वतः फेसबुक आणि यूट्यूबचे आमचे रिव्ह्यूज आहेत लोकांचे, आणि बरीच माहिती मी या संदर्भात ऑपरेशन करावे का नाही करावे किंवा काय आहे स्थिती आज समाजाची ती सगळी मांडण्याचं बऱ्याच वेळा मी यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून डॉक्टर विराज भंडारी या अकाउंटवरती आहेच माहिती. तर रुग्णांनी ती बघावी. म्हणजे ऑपरेशन नक्कीच टळू शकते. असं नाहीये की ऑपरेशन म्हणजे शेवटची. आयुर्वेद ग्रंथामध्ये क्लासिकल टेक्स्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, तत्र धन्वंतरी अधिकारः. तत्र धन्वंतरी म्हणजे काय की शेवटचा अधिकार आहे. तुम्हाला कुठे काही मिळतच नाहीये तर तुम्ही ऑपरेशन करा. पण डायरेक्ट इन्शुरन्स आहे आणि मी ऑपरेशन करतो आणि बेडंट होतो असं आयुष्यात करू नका. एका चुकीच्या निर्णयामुळे अख्ख्या कुटुंबाला त्रास होतो. बरोबर आहे. पण सध्याच्या घडीला हे त्रास सगळे वाढलेले आहेत. तुम्ही मगासपासून बोलताय त्यातनं एक गोष्ट जाणवते की शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास जास्त आहे आणि त्यामुळे हे सगळे आजार आपण सोबत घेऊन जातोय. एक लक्षात घ्या, आजार हो 50% शारीरिक आणि 50% मानसिक आहे. त्याचबरोबर आपलं पोश्चर आहे, उठणं बसणं झोपणं. आज काय होतं, मोबाईलच्या दुनियामुळे लोकांचं रात्रभर व्हॉट्सअप फेसबुकमुळे चुकीच्या अवस्थेमध्ये पिलोज मोठमोठे घेतले जातात, वाकडं तिकडं झोपलं जातं, लॅपटॉपवरती रात्री मूवी बघितल्या जातात विचित्र अवस्थेत बसून. आणि त्याच्यातनं एक लक्षात घ्या, कुठलंही काम जो करतोय आपण विथ अटेन्शन पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करता त्यात 100% तुमचं अटेन्शन पाहिजे. ते जर नसेल तर मग आजाराला ही सुरुवात होते. पण ज्या पद्धतीने आपण हे सगळं सांगतोय त्याच्यासाठी व्यायाम हा सुद्धा एक पर्याय. व्यायाम रोज करणं आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, व्यायामाने 2 गोष्टी सुधारतात. एक म्हणजे तुमचं मन प्रसन्न राहतं, आणि दुसरी गोष्ट जी आहे की तुम्ही जे काही दिवसभरात काम करणार आहात ती गोष्ट ही तुमची फ्लेक्झिबल होते. आयुष्यात फ्लेक्झिबल राहण्यासाठी व्यायाम केले पाहिजेत. बरं, व्यायाम करणं आवश्यक आहे. आहार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे प्रत्येक व्यक्तीचा. एक लक्षात घ्या, आहार जो आहे तो बेसिकली एकदा जेवतो ते योगी. मी मगाशीच म्हटलं, तुम्ही काय जेवताय म्हणजे मधुर आम्ल लवण रस हा जेवणाच्या सुरुवातीला पाहिजे, आंबट रस हा जेवणाच्या मध्ये पाहिजे, आणि कडू तिखट तुरट रस हा जेवणाच्या शेवटी पाहिजे. आज लोक वेस्टर्न कंट्रीमध्ये पहिलं सगळ्यात शेवटी गोड खातात आणि त्याच्यामुळे आम निर्मिती होते आणि पाठदुखीला सुरुवात होते. थोडक्यात आहार योग्य असायला हवा, व्यायाम सुद्धा करायला हवा आणि योग्य उपचार घेणं तितकंच गरजेचं आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. यानंतर हॅलो 24 तासमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.